तर लास्ट लेक्चर मध्ये आपण दोन रूल सिद्ध केले, एक म्हणजे साइन रूल आणि दुसरा म्हणजे कोसाइन रूल. तर साइन रूल काय सांगते? साइन रूल सांगते ए अपॉन साइन ए is equals to b upon sin b which is equals to c upon sin c equals to 2 times circumradius. तर ABC काय आहे? ABC तुमच्या एका ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आहेत, A, B आणि C, आणि कॅपिटल A म्हणजे हा अँगल, कॅपिटल B म्हणजे हा अँगल आणि कॅपिटल C हा अँगल दर्शवत आहे, आणि R इज द सर्कमरेडियस आहे. त्या तिन्ही पॉइंट मधून पास होणारे जे सर्कल आहे त्या सर्कलचे जर रेडियस फाइंड आउट कराल तुम्ही, तर त्या रेडियसच्या दुप्पट असतो आपला हा रेशिओ. हा साइन रूल आपण सिद्ध केला लास्ट लेक्चर मध्ये. तर ह्या साइन रूललाच मॉडिफाईड करून वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतं. तर ह्याला मी कसं लिहू शकतो? याला जर रिव्हर्स करायला लागलो मी, साइन ए अपॉन ए विच इज इक्वल्स टू साइन बी अपॉन बी इक्वल्स टू साइन सी अपॉन सी, असं सुद्धा लिहू शकता. किंवा तुम्ही दोन दोन रेशिओ कम्पेअर करून लिहू शकता, हा आणि हा. तर तसं जर तुम्ही कराल दोन दोन रेशिओ घेऊन, तर तुम्ही काय लिहू शकता? A is equals to 2R sin A किंवा B is equals to 2 times R sin B और C is equals to 2 times R sin C. दोन दोन रेशिओ कम्पेअर केले, हा आणि हा एकत्र आणल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? असं होणार. हे दोन एकत्र आणल्यानंतर आणि हे दोन एकत्र आणल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह एक्सप्रेशन मिळून जातील. आणि आणखी तुम्ही मॉडिफाईड करू शकता. हे आणि हे ह्या दोघांमध्ये रिलेशन फाइंड आउट करू शकता. या दोघांमध्ये कसं रिलेशन फाइंड आउट करणार तुम्ही? असं लिहू शकता तुम्ही. काय लिहिणार? B into sin A is equals to A into sin B. अदरवाइज हे दोन कम्पेअर करा, काय मिळणार तुम्हाला? B sin C is equals to C sin B. And last या दोघांना जर कम्पेअर कराल तर काय मिळणार तुम्हाला? A sin C which is equals to C sin A. कुठल्याही एका फॉर्म मध्ये तुम्ही एक्सप्रेस करू शकता. परीक्षेमध्ये कुठला एखादा फॉर्म येऊ शकतो, आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे की हा साइन रूल आहे. तिसरा एक फॉर्म होणार, ह्याचं कोणतं फॉर्म होणार? A बाय B. सपोज हे दोन रेशिओ कन्सिडर केले, B डिनॉमिनेटरला घातला आणि साइन वर न्यूमरेटरला नेला, तर तुम्हाला काय दिसतं? एक्सप्रेशन भेटणार आहे. इथे मी लिहितो, दिसते स्क्रीन. तर इथे लिहिल्यानंतर मला काय मिळणार? A बाय B इज इक्वल्स टू साइन A अपॉन साइन B. सिमिलरली तुम्ही हे दोन कम्पेअर करून लिहू शकता, नंतर हे दोन कम्पेअर करून लिहू शकता. म्हणजे काय लिहू शकता तुम्ही? B बाय C इज इक्वल्स टू साइन B अपॉन साइन C. And the last one is A by C is equals to sin A upon sin C. कुठले एक एक्सप्रेशन येऊ शकते साइन रूलचं. हे सर्व रिलेशन्स जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारतात. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. यापैकी कुठला एक रूल तुम्हाला येऊ शकतो. हा फर्स्ट आहे एक्सप्रेशन, सेकंड एक्सप्रेशन आहे, थर्ड एक्सप्रेशन, this is fourth and this is fifth one. कुठले एक एक्सप्रेशन तुमच्या एक्झाम मध्ये झळके, तुम्हाला ते चटकन ओळखता आलं पाहिजे की कुठल्या रूल मधला आहे. साइन रूल आहे, कोसाइन रूल. स्क्रीनशॉट घेतला, समोरचा आपल्याला बघायचा आहे कोसाइन रूल, आणि तो सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये प्रूव्ह केलेला आहे. कोसाइन रूल प्रूव्ह
दिलेला आहे तर कोसाइन रूल काय सांगते सेम ट्रायंगल तोच आहे त्याच बाजू आहे तेच कोण आहेत सर्व तर कोसाइन रूल काय सांगते कोसाइन रूल म्हणजे काय थोडक्यात कॉस रूल तर कॉसचा रूल काय सांगते जर तुमचा तोच ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी आणि साइड दिलेली आहे तुम्हाला ज्या की ठाऊक आहे तर कोसाइन रूल काय सांगते ए स्क्वेअर इज इक्वल्स टू दिस स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ दिस प्लस स्क्वेअर ऑफ दिस मायनस 2 टाइम्स दिस इंटू दिस इंटू कॉस ए म्हणजे काय ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बी सी कॉस ए किंवा जर तुम्ही बी स्क्वेअर घ्याल तर बी स्क्वेअर इक्वल्स टू काय होणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए सी कॉस बी तुम्ही सी स्क्वेअर जर घ्याल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी कॉस सी कॉस रूल सांगतो आपल्याला तर हे तिन्ही जे एक्सप्रेशन आहेत ते आपण लास्ट लेक्चर मध्ये डिराइव्ह केले दोन मेथडनं त्या दोन्ही मेथडनं तुम्हाला एक्सप्रेशन अल्टरनेट मेथड होत्या सेम एक्सप्रेशन भेटलेले आहे तर ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम बी सी कॉस ए या रूपात तुम्हाला तिन्ही सिद्ध करता येतात एक सिद्ध केल्यामुळे उर्वरित दोन तुम्हाला सिद्ध करता येतात आता आपल्याला ह्याचे वेगवेगळे रूप पाहायचे आहेत तर याच एक्सप्रेशनला मी जर अँगलच्या फॉर्म मध्ये डिफाइन करायचं म्हटलं तर करू शकतो की नाही बघा सर्व काय बाजूच्या फॉर्म मध्ये डिफाइन केलेली आहे जर मी अँगल घेऊन कन्सिडर करून डिफाइन करायचं म्हणल्यावर करता येईल का हो तर कसं कन्सिडर करणार फर्स्ट एक्सप्रेशन बघा ही जी मायनस टर्म आहे इकडल्या बाजूला न्या आणि इकडली ए स्क्वेअर तिकडे न्या म्हणजे काय होणार डायरेक्टली एक्सप्रेशन तुम्हाला वाटलं तिथं एकदा एक्सप्लेन करतो इक्वल्स टू ह्या बाजूला आणल्यामुळे ते काय होणार प्लस 2 टाइम्स बीसी कॉस ए इक्वल्स टू हे ए स्क्वेअर अपोजिट साइडला न्या म्हणजे काय होणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपोजिट साइडला नेलं प्लसचं मायनस झालं इथपर्यंत समजलं कॉस इकडे आणला आणि हा टर्म तिकडे नेला देअरफॉर आपल्याला काय पाहावं होतं फक्त कॉस ए कॉस ए बरोबर काय होणार कॉस ए इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स डिवाइड मध्ये जाणार बी इंटू सी तर मी कॉस रूलला असं सुद्धा एक्सप्रेस करू शकतो अँगलच्या फॉर्म मध्ये हे झालं साइडच्या फॉर्म मध्ये दिस इज इन द फॉर्म ऑफ अँगल हा अँगल ए ह्या फॉर्म मध्ये डिनोट करू शकतो सिमिलरली सेकंड एक्सप्रेशन वरून तुम्ही कॉस बी इक्वल्स टू काय लिहिणार सेम थिंग लॉजिकली तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता बघा ए आहे तर मायनस ए स्क्वेअर आहे बाकी रिमेनिंग बीसी वर आणि खाली आहे इथं बी आहे म्हणजे मायनस काय राहणार इकडं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जो अँगल आहे त्याच्या समोरची बाजू राहणार मायनस मध्ये आणि खाली ती बाजू नसणार बाकीच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू सी सिमिलरली थर्ड सी काय लिहिणार तुम्ही कॉस स्क्रीन दिसते कॉस सी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू बी दिसते स्क्रीन तर तुम्ही दुसरं जे स्वरूप आहे कॉस रूलचं ते असं लिहू शकता ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बी सी कॉस ए किंवा कॉस ए इक्वल्स टू काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स बी इंटू सी तर हे सुद्धा एक्सप्रेशन जास्तीत जास्त वेळेस वापरल्या जाते लक्षात ठेवा समोर एक आपण डेरिव्हेशन घेणार आहे तिथं
ह्या सूत्राचा उपयोग होणार आहे किंवा ह्या फॉर्मचा उपयोग केला जाणार आहे कोसाइन रूलच्या. तर cos A इक्वल्स टू काय b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. जो अँगल आहे त्याच्या अपोजिटची बाजू सबट्रॅक्ट करायची आणि डिवाइड मध्ये काय ती बाजू न घेता बाकी दोन बाजूचं मल्टिप्लिकेशन 2 सोबत घ्यायचं. तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल. तर हे सुद्धा कॉसचे फॉर्म्स आहेत. आता आपल्याला त्याच्या समोरचा रूल शिकायचा आहे तो म्हणजे द प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल काय सांगते त्याचं आज आपण डेरिव्हेशन घेणार आहोत. त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल असं ग्राईड धरतो किंवा परत जाऊन तुम्ही घेऊ शकता. 10 सेकंद डबल टॅप केल्यावर बॅक जाता येते युट्यूबवर. नेक्स्ट रीडिंग आहे द प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन म्हणजे काय म्हणतात मराठीत त्याला? प्रसारण. तुमचे जे टेलिव्हिजन सेट आहे त्याच्यावर जे प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये हा शब्द वापरला जातो प्रसारण. तर प्रोजेक्शन रूल काय सांगते बघा. आपल्या ट्रायंगल मध्ये सपोज तुमचा एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी अँड सी आणि यांच्या तिन्ही बाजू तुम्हाला माहित आहे स्मॉल ए स्मॉल बी अँड स्मॉल सी. तर ह्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला रिस्पेक्टिव्ह गोष्टी नोटिफाय केल्यानंतर प्रोजेक्शन रूल काय सेट करत असते. तर प्रोजेक्शन रूल आपल्याला हे सांगतो की ए इज इक्वल्स टू बी इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस बी. सी इंटू कॉस बी. किंवा ही बाजू जर धराल तुम्ही बी इज इक्वल्स टू काय दिस साइड इज इक्वल्स टू ए इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस सी. सिमिलरली सी जर तुम्ही ग्राह्य धराल तर सी इक्वल्स टू काय होणार परत ए इंटू cos b प्लस b इंटू cos b. प्रोजेक्शन रूल आपल्याला ही स्टेटमेंट देतो. काय सांगतो ए म्हणजे ही बाजू किती असते b cos c. c म्हणजे हा अँगल आहे. b हा अँगल आहे आणि a हा अँगल आहे. तुम्हाला माहित आहे मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपण सेम डे नोटिफिकेशन वापरले आहेत. तर b cos c प्लस c cos b आणि b इज इक्वल्स टू a cos c प्लस c cos a and c इज इक्वल्स टू a cos b प्लस b cos a. या रूललाच प्रोजेक्शन रूल असं म्हटलं जातं. कुठल्याही ट्रायंगल मध्ये तुम्हाला हे एक्सप्रेशन पाहायला मिळणार. जर त्याच्या तिन्ही बाजू दिलेल्या असतील तिन्ही अँगल्स दिलेले असतात तर हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला सॅटिस्फाईड होणार म्हणजे होणार असं प्रोजेक्शन रूल सांगते. काय सांगते प्रोजेक्शन रूल? इफ कॅपिटल ए कॅपिटल बी अँड कॅपिटल सी आर द मेजर्स ऑफ द थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC and small a, small b, small c are the length of the sides opposite to the angle AB and C respectively. Then A is equals to this, B is equals to this and C is equals to this. तर आता आपल्याला हा जो प्रोजेक्शन रूल आहे तो सिद्ध करायचा आहे. जसा आपण कॉस आणि साइन रूल सिद्ध केला तसाच आपल्याला प्रोजेक्शन रूल सुद्धा सिद्ध करायचा आहे. तर आपण व्यवस्थित डायग्राम काढू आणि आता जी गोष्ट मी सांगितली ती व्यवस्थित तुम्ही लिहायची. काय लिहायची? परत एकदा रूल ज्यावेळेस आपण सिद्ध करत असतो सुरुवातीला व्यवस्थित एक डायग्राम काढायची. डायग्राम व्यवस्थित
रिस्पेक्टिव्हली तुमच्या साइड्स काय आहेत, ए, दिस इज बी अँड दिस इज सी. या 3 साइड्स आहेत. तुमचा ट्रायंगल एबीसी ड्रॉ केलेला आहे. छोटस एक कन्स्ट्रक्शन करायचे. काय कन्स्ट्रक्शन करणार तुम्ही? ड्रॉ ए परपेंडिक्युलर फ्रॉम ए. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ए ऑन बीसी. बीसी लाईनवर ए वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. असं कन्स्ट्रक्शन आहे ते आपण केलेलं आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर तो परपेंडिक्युलर बीसी लाईनवर डी पॉइंट वर इंटरसेक्ट करतो. बीसी which meets at point D on BC. BC लाईनवर पॉइंट D ला तुमचा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तो भेटत आहे. तर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर तुमचे जी BD आणि DC ह्या ज्या 2 बाजू आहेत त्या दोन्ही बाजू ह्या बाजूचे प्रोजेक्शन म्हटले जातात. प्रोजेक्शन म्हणजे काय? प्रसारण करणं म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सपेरिमेंटली दाखवतो मी. इथे लक्ष द्या. तुम्ही एक रबर बँड घ्या. रबर बँड घेतल्यानंतर सुरुवातीला तिला असे स्ट्रेच्ड फॉर्म मध्ये ठेवा. दिसते? ही माझी रबर बँड आहे सपोज. आणि ह्या रबर बँडला मी काय केलेलं आहे, असं होल्ड केलेलं आहे सुरुवातीला. ही एकच लाईन आहे असं सपोज करा. आणि मी काय करतो, हा जो पॉइंट आहे मधातला त्याला वरी प्रोजेक्ट करतो. प्रोजेक्ट केल्यानंतर मला काय ट्रायंगल मिळालं. म्हणजे हीच साईड जर मी वरती प्रोजेक्ट केली तर मला काय ट्रायंगल मिळालं. थोडक्यात असं इमॅजिन करा, त्या साईडलाच मी असं प्रोजेक्ट करू शकतो. म्हणजे हा ट्रायंगल जर मी परत या लाईनवर आणला तर माझी जी साइड एसी आहे ती कशावर प्रोजेक्ट होणार? बीडी वर. आणि माझी जी एबी लाईन आहे ती बीडी वर प्रोजेक्ट होणार. आणि माझी जी एसी लाईन आहे ती डीसी वर प्रोजेक्ट होणार. थोडक्यात तुम्ही रबर बँड घेऊन हे एक्सपेरिमेंट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ट्रायंगल स्ट्रेच केलेला आहे, परत तुम्ही खाली आणल्यानंतर काय त्या बाजू ह्याच्यावर प्रोजेक्ट होणार. इतकं डिटेल मध्ये तुम्हाला समजण्याची जरूरत नाही. थोडक्यात लक्षात घ्या. हा जो एसी आहे हा बीडी वर परत येणार. म्हणजे बीडी या एसीचं काय झालं? प्रोजेक्शन झालं. तर तुम्ही वर्ड मध्ये असं तिथं मेन्शन करायचं. काय लिहायचं तिथे? ऍट पॉइंट डी देन बीडी इज द प्रोजेक्शन ऑफ बीडी. ही जी बाजू आहे त्या बाजूचं प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन ऑफ एसी ऑन बीसी. बीसी लाईनवर एसीचं प्रोजेक्शन काय आहे? बीडी. आणि सिमिलरली ह्या बाजू झालं तर ह्या बाजू सुद्धा तुम्हाला मेन्शन करावं लागणार बीसी. अँड व्हॉट डीसी किंवा सीडी काही लिहू शकता तुम्ही. सीडी इज द प्रोजेक्शन ऑफ साइड एसी. एसी नाही एबी आहे. एसी ऑन से बीसी. तर बघा, बीडी इज द प्रोजेक्शन ऑफ लाइन एबी अँड डीसी इज द प्रोजेक्शन ऑफ लाइन एसी. या दोन्ही स्टेटमेंट तिथं लिहायचे. हे लिहिल्यानंतर आता आपल्या डेरिव्हेशनला सुरुवात होणार आहे. स्पेशली मेन्शन करायचं, बीडी इज द प्रोजेक्शन ऑफ एबी अँड डीसी इज द प्रोजेक्शन ऑफ एसी. प्रोजेक्शन कसं असेल त्याला प्रसारित केलं मी एका बिंदूवरून दुसऱ्या बिंदूवर, तर त्याचं स्वरूप काय असेल ते आपल्याला प्रोजेक्शनच्या मार्फत मिळत असते. तर हे प्रोजेक्शन केलेलं आहे. तुम्हाला ड्रॉइंग तुमच्या लेवल नाही, हायर स्टडी मध्ये जेव्हा जाल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये वगैरे तुम्हाला प्रोजेक्शन्स पाहायला मिळतात तिथं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर प्रोजेक्ट केला, असं स्क्रीन असते, इकडून फोकस आहे, त्या फोकस वरून जर तुम्ही याच्यावर लाईट प्रोजेक्ट केला तर इकडे जी तुम्हाला मोठी इमेज दिसते म्हणजे हे काय झालं, याचं प्रोजेक्शन झालं.
प्रोजेक्ट केलेलं आहे. वेगवेगळ्या अँगलनं जर प्रोजेक्ट कराल तर वेगवेगळ्या इमेजेस मिळतात. ते तुम्हाला लाईट चॅप्टर मध्ये सुद्धा झालेलं आहे. तर इतकं मेन्शन केल्यानंतर तुम्ही समोर लिहायला सुरुवात करणार. काय लिहायला सुरुवात करणार? इन ट्रायंगल और ABD or ADB. In triangle ADB, angle D is 90 degree because it is a perpendicular drawn on line BC. Therefore, in triangle ADB, cos B हा angle B आहे. cos B is equals to cos theta काय सांगतो? बेस अपॉन हायपोटेनियस, पुन्हा लगतची बाजू भागिले कर्ण. Therefore, cos B is equals to CD upon AD. Therefore, CD is equals to what? AB into cos B. AB into cos B. But we know AB कशाने डिफाइन केलेला आहे? स्मॉल c ने. Therefore, CD is equals to काय? C into cos B. हे झालं इक्वेशन 1. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय. हे खोडायचंय आपल्याला, तर मी हे खोडत आहे. समोर काय आपल्याला दुसरा ट्रायंगल कन्सिडर करावा लागणार आहे. कोणता ट्रायंगल? ट्रायंगल ADC. ट्रायंगल ADC मध्ये या आता. देयरफॉर इन ट्रायंगल ADC हा ट्रायंगल आणि हा अँगल काय आहे? C. तुम्हाला माहित आहे. तर C अँगल आहे आणि ह्याच्या अगोदर एक छोटीशी लाईन लिहायची राहिली आपली. तर ही काय फर्स्ट केस आहे. केस 1. फर्स्ट केस काय केस आहे? याच्यामध्ये अँगल B and C are acute angle. acute angle म्हणजे काय? 90 अंशापेक्षा कमी, लघुकोन म्हणतो आपण त्याला. B आणि C दोन्ही पण कसे आहेत? acute angle आहेत, 90 डिग्री पेक्षा कमी. त्यावेळेस आपलं प्रूफ सुरू आहे. फर्स्ट केस ज्यावेळेस B आणि C दोन्ही पण acute angle आहेत, त्यावेळेस ट्रायंगल ADB cos B equals to CD upon AB, CD equals to C cos B. सेकंड, इन ट्रायंगल ADC ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय? cos C is equals to काय मिळणार? बेस अपॉन हायपोटेनियस. बेस काय आहे? CD अपॉन CD नाही, BD आहे. cos C is equals to CD upon AC. CD upon AC. So cos C is equals to CD by AC. Therefore, CD is equals to काय होणार? AC into cos C. AC into cos C. Therefore, AC into cos C. आणि AC ला आपण कशा नोटिफाय केलेला आहे? स्मॉल b. Therefore, CD is equals to small b into cos C. सेकंड एक्सप्रेशन परत एकदा फास्ट सांगतो बघा. फर्स्ट केस आहे ज्यामध्ये B आणि C दोन्ही पण कसे आहेत? ऍक्यूट अँगल्स आहेत. ऍक्यूट अँगल मध्ये तुम्ही सुरुवातीला ADB हा ट्रायंगल कन्सिडर करा. त्याच्यामध्ये cos B is equals to what? बेस म्हणजे BD अपॉन हायपोटेनियस AC. BD अपॉन AB. BD अपॉन AB. C जास्त तोंडात बसले माझ्या. AB. BD अपॉन AB. Therefore BD is equals to AB cos B. AB डिवाइड मध्ये जाणार. Therefore BD is equals to काय? AB ला आपण कशाने डिनोट केलेला आहे? स्मॉल c ने. C cos B. नेक्स्ट, इन ट्रायंगल ADC ट्रायंगल मध्ये cos C is equals to what? DC upon AC. Therefore, DC or CD is equals to what? AC cos C. Therefore, CD is equals to B cos C. कारण की AC ला आपण B ने डिनोट केलेला आहे. हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत रिस्पेक्टिव्हली.
पण बघा जी BC आहे, BC इज इक्वल्स टू व्हॉट, BD प्लस DC. BC ला मी दिस प्लस दिस लिहू शकतो. Therefore BC is equals to BD plus DC. But BD काय आलेली आहे आपल्याला, C cos B प्लस DC काय आलेला आहे आपल्याला, किंवा CD काय आलेला आहे, इथे CD आणि DC एकच आहे. CD is equals to काय वाटल्यास तुम्ही इथे CD लिहू शकता. CD is equals to B cos C. B cos C. Therefore BC म्हणजे ही लाईन, त्याला आपण कशाने नोट केलेला आहे, E ला. तर बघा पहिलं जे तुमचं एक्सप्रेशन होतं प्रोजेक्शन रूल मधलं ते सिद्ध झालेलं आहे. E इज इक्वल्स टू C cos B प्लस B cos C. E इज इक्वल्स टू C cos B प्लस B cos C. पहिले एक्सप्रेशन सिद्ध झालेलं आहे. सिमिलरली तुम्ही रिस्पेक्टिव्ह बाकीचे 3 सुद्धा करू शकता परपेंडिक्युलर ड्रॉइंग करून. हे ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला सेकंड एक्सप्रेशन मिळणार आणि हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला थर्ड एक्सप्रेशन मिळणार. हे झाली केस 1. आता सेकंड केस, ज्यावेळेस तुमचे B आणि हे जे C आहे ऍक्यूट नाही, तर ह्याच्यापैकी एक जो आहे तो ऍब्ट्यूस अँगल असणार आहे. ऍब्ट्यूस म्हणजे काय, लघु कोन जो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. अशा वेळेस हे जे आपले एक्सप्रेशन आहे ते सिद्ध होतं की नाही ते आता आपल्याला पाहायचे. तर सेकंड केस आपल्याला घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपला अँगल B जो आहे तो कसा आहे, ऍब्ट्यूस अँगल आहे. इथपर्यंत समजलं, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याला सेकंड केस बघायची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सेम एक्सप्रेशन येतं की नाही. डायग्राम सुद्धा दुसरी काढावी लागणार तुम्हाला. तर डायग्राम कशी निघणार आता आपल्याला, आपला अँगल B जो आहे सेकंड केस आहे ज्याच्यामध्ये B is obtuse. Obtuse म्हणजे काय, greater than 90 degree, लघु कोन आहे. Therefore our triangle becomes like this. A, B and this is C. ABC ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगल मध्ये आपला जो प्रोजेक्शन रूल आहे तो सिद्ध होतो की नाही तो फाइंड आउट करावा लागतो. तर BC लाईन वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा A पासून. तर इथं कसा ड्रॉ करणार, मागच्या वेळेस डायरेक्ट ड्रॉ केला होता, लाईन वर आलता. पण ह्या वेळेस तुम्हाला काय करावं लागणार, जी BC लाईन आहे तिला काय करावं लागणार, समोर एक्सटेंड करावं लागणार. तुम्ही लघुकोन त्रिकोणाचा क्षेत्रफळ फाइंड आउट करते वेळेस परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करता, सेम त्या टाइप मध्ये तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करा. सेम कन्स्ट्रक्शन इथं पण लिहायचं. काय आहे कन्स्ट्रक्शन, ड्रॉ एक परपेंडिक्युलर AD ऑन लाइन BC. Draw a perpendicular AD on line BC. BC लाईन वर एक्सटेंड केल्यानंतर तुम्हाला D हा पॉइंट मिळतो. तर आता परत सेम BD जे आहे ते आपल्या कशाचं प्रोजेक्शन आहे, AB चं प्रोजेक्शन आहे. आणि BC जे आहे ते कशाचं प्रोजेक्शन आहे, तुमच्या AC चं प्रोजेक्शन आहे. BD AB चं सिमिलरली आणि DC तुमच्या AC चं प्रोजेक्शन आहे. BD is the projection of AB and DC is the projection of AC. आणि परत सेम मागच्या वेळेस जसं लिहिलं होतं तसं लिहायचं. काय लिहायचं, AD the projection of AB on BC equals to BD. The projection of AB on BC, projection of AB on BC is what, BD. Therefore BD equals to काय होणार, इकडे बघा हा जो अँगल आहे तो आपण B कन्सिडर केलेला आहे, हा अँगल आपण C कन्सिडर केलेला आहे आणि रिस्पेक्टिव्हली हा अँगल तुम्ही A कन्सिडर केलेला आहे. तर बघा ही स्ट्रेट लाईन आहे,
लाईन आहे, स्ट्रेट लाईन आहे आणि हा अँगल बी अँगल आहे, तर हा अँगल काय होणार 180 मायनस बी होणार, म्हणजे हा अँगल काय राहणार पाय मायनस बी राहणार, बरोबर आहे. दिस अँगल विल बी 180 मायनस बी, हा बी आहे, तर स्ट्रेट लाईन वरला अँगल किती असतो 180 अंशाचा असतो, तर हा बी आहे, तर हा काय होणार 180 मायनस बी किंवा पाय मायनस बी रेडियनच्या फॉर्म मध्ये. देअरफॉर बीडी इज इक्वल्स टू काय होणार बीडी इज इक्वल्स टू, किंवा परत तुम्ही इथं असं लिहू शकता देअरफॉर इन ट्रायंगल ADB, in triangle ADB what we get cos D किंवा cos pi minus B, cos स्क्रीन दिसते cos pi minus B, pi minus B म्हणजे कोणता अँगल आहे हा अँगल आहे. cos pi minus B is equals to what base upon hypotenuse, base is BD upon hypotenuse is AB, BD upon AB. therefore BD is equals to काय मिळणार समोर लिहितो मी, therefore BD is equals to AB मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार तर AB into cos pi minus B, पण cos pi minus theta काय असतो minus cos theta असतो. तुम्हाला अलाइन अँगलचे सूत्र माहित आहे, cos pi minus theta becomes minus cos theta, therefore BD काय होणार is equals to, खाली स्क्रीन दिसते मी लिहितो इथं, BD is equals to what AB, AB म्हणजे काय ही बाजू आणि तिला आपण स्मॉल ए न दर्शवलेला आहे, सॉरी त्याला स्मॉल सी न दर्शवलेला आहे आणि हे तुमचं स्मॉल ए आहे आणि हे स्मॉल बी आहे, अपोजिट साइड्स रिस्पेक्टिव्ह स्मॉल लेटर्स न दर्शवलेले आहेत. therefore BD is equals to AB, AB ला आपण स्मॉल सी म्हटलेला आहे आणि cos pi minus theta काय होणार मायनस cos theta, therefore BD is equals to काय होणार दिसते स्क्रीन, ठीक आहे इतकं लक्षात ठेवा. BD is equals to C minus cos B, किंवा यालाच तुम्ही जर एक्सप्रेस कराल तर काय होणार मायनस C cos B, हे इक्वेशन नंबर 1 झालेला आहे. नेक्स्ट तुमचा जो AC आहे त्याचं प्रोजेक्शन काय आहे DC होणार ऑन द लाइन BC, therefore वाटल्यास असं लिहू शकता and the projection of AC on BC is what DC आहे AC चं प्रोजेक्शन, तर DC बरोबर काय होणार इन ट्रायंगल ADC, therefore is DC आहे इथं, therefore in triangle second triangle कोणता ADC, in triangle ADC we have cos C is equals to base upon hypotenuse, base is DC upon hypotenuse is AC, therefore DC is equals to what DC is equals to AC into cos C, therefore DC is equals to what AC ला आपण कशाने डिनोट केलेला आहे स्मॉल b ने cos C. इथपर्यंत कळलेलं आहे पूर्ण डिटेल, हा ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, घेतला स्क्रीनशॉट, ठीक आहे तर मी हे खोडतो, फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन लक्षात ठेवा. तर परत तुमची जी डीसी साइड आहे देअरफॉर बीसी साइडला मी कसं लिहू शकतो डीसी मायनस डीबी लिहू शकतो. बीसी म्हणजे दिस इज इक्वल्स टू हे आणि ह्याच्यातून हे वजा केलं तर मला ए मिळणार. तर बीसी या साइडला मी कसं लिहिणार DC minus BD
रिस्पेक्टिव्ह किमती ठेवा. DC इक्वल्स टू काय B cos C मायनस BD. मायनस काय होणार, BD ची किंमत किती आलेली आहे मायनस C cos B. मायनस मायनस becomes plus, therefore B cos C plus C cos B. Again BC लाइन काय आहे स्मॉल a, therefore E is equals to B cos C plus C cos B. म्हणजे जर तुमचा B हा ऍक्टिव्ह अँगल असेल तरी सुद्धा तो जो रूल आहे प्रोजेक्शनचा तो सॅटिस्फाईड झालेला आहे, तो इथं लागू झालेला आहे. मगाशी जे एक्सप्रेशन काढलं होतं तेच एक्सप्रेशन आपल्याला इथं परत मिळालेलं आहे. ठीक आहे, ही झाली सेकंड कंडिशन, ज्याच्यामध्ये आपला बी अँगल हा कसा होता एक्झॅक्टली ग्रेटर दॅन 90 डिग्री. झाल्या दोन्ही कंडिशन. आता आपल्याला काय पाहायचंय, ऍक्टिव्ह झाला. आता काय एक्झॅक्टली राईट अँगल ट्रायंगल बघायचं. ज्यावेळेस तुमचा बी हा 90 डिग्रीचा असेल त्यावेळेस हे जे प्रोजेक्शन रूल आहे तो सिद्ध होतो की नाही ते पाहायचं आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवला. ठीक आहे, तर आपली केस थर्ड सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचा बी अँगल कसा आहे 90 डिग्री आहे. त्यावेळेस तुमचं जे एक्सप्रेशन आहे ते सिद्ध होतं की नाही ते एकदा पाहू. देअरफॉर अँगल बी इज नाव राईट अँगल किंवा बी इज इक्वल्स टू 90 डिग्री असेल. जेव्हा बी 90 डिग्रीचा असतो म्हणजे एक्झॅक्टली तुमचा ट्रायंगल कसा निघणार आता A, B and C. This is 90 degree. समजलं. आता कुठलं प्रोजेक्शन ड्रॉ करण्याची जरूरत नाही, बिकॉज ऑलरेडी तुमचा जो AB आहे तोच परपेंडिक्युलर आहे BC वर. देअरफॉर डायरेक्टली जरी तुम्ही इथं लिहिला काय लिहिणार तुम्ही इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC cos C किंवा असं लिहा cos B लिहा. cos B is equals to what cos pi by 2 which is equals to cos 90 किती असतो 0 असतो. cos B 0 झाला. आता cos B 0 झाला, राहिला cos C. therefore cos C is equals to what cos C is equals to base upon hypotenuse. A, this is C and this is B. Cos C is equals to what A upon small b. Cos C is equals to A upon small b. Therefore E is equals to what B into cos C. पहिलं एक्सप्रेशन मिळालं तुम्हाला. एक्सप्रेशन 1 आणि this is 1 and this is 2. तर ह्या दोन्ही मधून तुमचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन इथे लिहा. आपलं एक्सप्रेशन काय आलेलं आहे वी हॅव ए इज इक्वल्स टू व्हॉट. एक्सप्रेशन काय सांगते आपलं डायरेक्टली इथे एक्सप्रेशन लिहावं लागणार. ए इज इक्वल्स टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी हे एक्सप्रेशन सांगते. तर या दोन्हीच्या किमती सबस्टिट्यूट करा, बघा तुम्हाला ए मिळते किंवा नाही. बरोबर आहे. तर बघा बी कॉस सी च्या जागेवर तुम्हाला काय सबस्टिट्यूट करायचे आहे ए सबस्टिट्यूट करायचे प्लस सी इंटू कॉस बी. सी इंटू कॉस बी ची किंमत किती आलेली आहे 0. देअरफॉर हे शून्य असल्यामुळे सर्व 0 झालं. देअरफॉर ए इज इक्वल्स टू ए. म्हणजे तुमची जी कंडिशन आहे ती इथं सुद्धा सॅटिस्फाईड झाली. RHS इज इक्वल्स टू LHS. आपल्याला LHS ला ए होतं आणि RHS जेव्हा आपण घेऊन सिद्ध करायला लागलो किमती ठेवून फ्रॉम 1 and 2 लिहा अँड तुम्हाला दोन्ही ज्या किमती आहेत RHS आणि LHS त्या सारख्या आल्या. म्हणजे राईट अँगल वर सुद्धा तुमचा प्रोजेक्शन रूल काय झाला लागू झाला, सिद्ध झालेला आहे. Therefore, from all these three conditions, we got our all three expressions are correct only. Therefore,
प्रोजेक्शन रूल इज प्रूव्ड. अशा प्रकारे प्रोजेक्शन रूल प्रूव्ह झालेला आहे 3 प्रकारच्या अँगलवर, ॲक्यूट, ॲब्ट्यूस आणि एक्झॅक्टली राईट अँगल. या तिन्हीवर सिद्ध झालेला आहे. तुम्ही हीच जी थेरम आहे ती कोसाइन रूल वापरून सुद्धा सिद्ध करू शकता. तर फक्त मी पहिले एक्सप्रेशन कसं सिद्ध करायचं ते सांगणार आहे कोसाइन रूल वापरून. ते चटकन तुम्ही लक्षात घ्या. बघा समजतंय का? तिन्हीमध्ये आपण प्रोजेक्शन रूल सिद्ध केला. तर कोसाइन रूल फास्ट मध्ये सांगतो वापर करून हा कसा सिद्ध करायचा. तर काय सांगते आपला हा अँगल ए इज इक्वल्स टू काय बी कॉस सी प्लस सी कॉस बी. मगाशी मी कॉस रूल सांगते वेळेस कॉस रूलचा एक फॉर्म्युला सांगितला होता. मी कॉस सी ला असं लिहू शकतो काय कसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए बी. जो अँगल होता तो काय त्याच्या समोरील बाजू सबट्रॅक्ट करायला सांगितली होती आणि मल्टिप्लिकेशन मध्ये पहिले 2 असं मी सुरुवातीला सांगितलं होतं कोसाइन रूलचा एक फॉर्म. आणि कॉस बी ला कसं लिहू शकतो मी सेम ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि बी असल्यामुळे सबट्रॅक्ट करायचा अपोजिट साइड. लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवू शकता 2 टाइम्स ए इंटू सी. तर ह्या ज्या 2 किमती आहेत तुम्ही कोसाइन रूल मध्ये सिद्ध केलेल्या आहेत ह्या तुम्हाला तिथे सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर आपण काय RHS घेणार आहोत. RHS इक्वल्स टू व्हॉट बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तर रिस्पेक्टिव्ह सबस्टिट्यूट करा किमती. कॉस सी च्या जागेवर ही ठेवा आणि कॉस बी च्या जागेवर ही ठेवा. देअरफॉर बी इंटू कॉस सी काय सांगते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू बी प्लस सी ॲज इट इज आणि कॉस बी ची सबस्टिट्यूट करा. काय सांगते कॉस बी ए स्क्वेअर प्लस बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू सी. वाटल्यास इथं लिहू शकता बिकॉज बाय कोसाइन रूल. कोसाइन रूल मुळे असं एक्सप्रेशन आलेलं आहे विच इज इक्वल्स टू बी बी कॅन्सल आउट होणार सी सी कॅन्सल आउट होणार. ब्रॅकेट मध्ये काय राहणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए. दोघांचा हे डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे तुमच्या न्यूमरेटरची डायरेक्ट ऑपरेशन म्हणजे ऍडिशन असेल तर ऍडिशन होणार, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन होणार डायरेक्टली न्यूमरेटरवर. तर खाली 2a तुमचा जो डिनॉमिनेटर आहे तो लिहायचा. वरील काय होणार बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय काय कॅन्सल आउट होते बघा मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर minus c square plus c square. A square plus a square becomes this screen. A square plus a square becomes 2 times a square upon 2a upon 2a. ए स्क्वेअर अपॉन 2a त्याला कॅन्सल आउट केलं तर काय राहते ए 2 कॅन्सल स्क्वेअर मधला एक ए कॅन्सल. देअरफॉर विच इज इक्वल्स टू ए अँड दिस इज इक्वल्स टू LHS. आपल्याला एस पाहिजे होता तर RHS घेऊन आपण सिद्ध केलं आणि ती आपली किंमत LHS एवढी आली. देअरफॉर बाय कोसाइन रूल ऑल्सो यू कॅन प्रूव्ह दिस रूल. बाकीचं तुम्ही रिमेनिंग सिद्ध करू शकता. तर आज आपण काय शिकलो प्रोजेक्शन रूल शिकलो. तर प्रोजेक्शन रूल काय सांगते प्रोजेक्शन रूल सांगते ए इक्वल्स टू बी कॉस सी प्लस सी इंटू कॉस बी आणि रिमेनिंग 2 फॉर्म तुम्ही लिहू शकता जसं मी सांगितलेलं आहे. तर आज आपण इथपर्यंत डेरिव्हेशन घेतलेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कोसाइन रूल कसा सिद्ध करायचा. बाकी तिन्ही पण तुम्ही सिद्ध करू शकता आणि तो
खरा आहे. समोरचा जो टॉपिक आहे ऍप्लिकेशन्स ऑफ साइन रूल अँड कोसाइन रूल, तुमच्यासारख्या नशीबवान माणसाच्या सिलेबस मधून वगळलेला आहे. 25% सिलेबस कंप्लीट कमी केल्यामुळे 2020-21 अकॅडमिक इयर मधून ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हा डिलीट केलेला आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या लेक्चर मध्ये मी ते सांगेन, अदरवाइज तुम्ही त्याला स्किप करू शकता. तर एक्सरसाइज 3.2 एक्सरसाइज 3.2 मध्ये एक्झाम्पल नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो तो बघा. इन ए ट्रायंगल ABC angle A is equals to 45 degree, comma angle B is equals to 60 degree. Then find the ratio of its side. तर त्याचे जे साइड्स आहेत त्यांचा रेशिओ फाइंड आउट करा म्हटलेला आहे. फाइंड द रेशिओ ऑफ इट्स साइड्स. प्रश्न तुम्हाला समजला आहे. ट्रायंगल एबीसी दिलेला आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुमचा ए अँगल हा किती आहे 45 डिग्रीचा आहे, तुमचा बी अँगल हा 60 डिग्रीचा आहे. तर तुमचा जो सी आहे रिमेनिंग अँगल किती होणार 180 डिग्री असेल, तिन्ही कोणांची बेरीज हा 45 हा 60, तर रिमेनिंग किती राहणार 180 मायनस 45 प्लस 60. 5 and 6 4 म्हणजे 105. 180 minus 105 5 then it's 1 7. This is 75 degree. बघा 0 1 7 2 14 15 16 17 18 बरोबर. तर हा जो तिसरा अँगल आहे तुमचा 75 डिग्रीचा झालेला आहे. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे फाइंड द रेशिओ ऑफ देअर साइड्स. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ कुठला रूल वापरता येणार आहे तर साइन रूल. तर साइन रूल काय सांगते या ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. आता तुम्ही कुठल्याही बाजूचा रेशिओ फाइंड आउट करू शकता. ए बाय बी जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर ए बाय बी इज इक्वल्स टू काय होणार साइन ए अपॉन साइन बी. हे एक स्वरूप आहे, मी साइनच्या फॉर्म्स मध्ये सांगते वेळेस हे एक स्वरूप सांगितलं होतं. तर रेशिओ कसा फाइंड आउट करणार साइन 45 अपॉन साइन बी किती आहे 60. तुम्ही रेस्पेक्टिव्हली किमती फाइंड आउट करू शकता. तर साइन 45 किती होणार 1/√2 अपॉन साइन 60 किती होणार √3/2. तर काय होणार यांचं वरती जाणार आणि ते खाली म्हणजे √2/3. तर रेशिओ काय आला ए बाय बी चा √2/3. ए बाय बी चा रेशिओ तुम्हाला मिळालेला आहे. असं तुम्ही इंडिव्हिज्युअल काढण्यापेक्षा एकदा जरी तुम्ही काढला त्यांचा रेशिओ, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ए बाय बी काढा, बी बाय सी काढा, त्या दोन्हीवरून तुम्हाला A:B:C मिळणार. त्या जरी मेथडने तुम्ही काढला तरी सेमच आन्सर येणार. बघा आता आपल्याला बी बाय सी फाइंड आउट करायचं. बी बाय सी किती येणार ह्या रूलनं काय येणार साइन बी अपॉन साइन सी विच इज इक्वल्स टू साइन बी किती आलेला आहे 60 डिग्री आणि साइन सी 75 डिग्री विच इज इक्वल्स टू साइन 60 माहित आहे तुम्हाला √3/2 आणि साइन 75
तुम्ही 11th क्लासमध्ये शिकलेले आहेत. साइन 75 ला कसं फाइंड आउट करणार तुम्ही? साइन 45 प्लस 30 करा. साइन 70 ला कसं लिहिणार तुम्ही? इथं मी साइडला काढून दाखवतो रफ मध्ये. साइन 45 प्लस 30 45 आणि 30 किती होणार? 75. साइन ए प्लस बी चा तुम्ही तिथं सूत्र वापरा. तर साइन ए प्लस बी काय सांगते? साइन 45 कॉस 30 प्लस कॉस 45 साइन 30. साइन 45 किती आहे? 1/√2. कॉस 30 किती आहे? √3/2 प्लस कॉस 45 1/√2 आणि साइन 30 किती आहे? 1/2. कॅल्क्युलेशन करा. डिनोमिनेटर काय येणार? 2√2 आणि वरती काय येणार? √3 प्लस 1. तर साइन 75 किती आला? √3 प्लस 1/2√2 असं लिहू शकता तुम्ही. √3 प्लस 1/2√2. तुम्हाला a/b मिळालेला आहे आणि b/c मिळालेला आहे. तर तुम्ही a:b:c फाइंड आउट करू शकता. तर कसं फाइंड आउट करणार? b जर तुम्ही सारखा केला म्हणजे तुमचा जो b आहे तो सारखाच आहे. तुमचं जे b आहे √3/2 आहे. म्हणजे तुम्हाला a/b आणि b/c जर दिलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली a:b:c लिहू शकता. तर कसं लिहिणार? a जी किंमत आहे ती b दोन्ही ते सारखं असलं पाहिजे. 2 रेशिओ दिलेले असतात तर ह्या दोघांना आपण सारखं करतो. म्हणजे सारखं झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली रेशिओ घेता येतो. हा रेशिओ फाइंड आउट करते वेळेसचा रूल आहे. तर a:b:c पण ऑलरेडी आपलं b सारखंच आहे. √3/2 आहे. देअरफॉर a:b:c काय होणार? 1/√2 b काय आहे? √3/2 √3 प्लस 1/2√2. तर a:b:c काय होणार? 1/√2 √3/2 √3 प्लस 1/2√2. हे झालं तुमचं एक्सप्रेशन. याला जर तुम्ही सरळ फॉर्म मध्ये आणलं तर कशाने मल्टिप्लाय करणार त्याला? 2 न मल्टिप्लाय करा. 2√2 न मल्टिप्लाय करा. कारण की हे काढून टाकता येतं. 2√2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार? तिन्हीला बी 2√2 न मल्टिप्लाय केलं तर बघा इकडे रफ मध्ये करून दाखवतो. 1/√2 into 2√2. √2 कॅन्सल काय येणार? 2. Likewise, you can find out.